जय सियाराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. गरिबीचं जीवन फार कठीण असतं, वाईट असतं. एका आईला 4 लेकरं होते. छोटे छोटे लहान लहान लेकरं होते. पवन महाराज, संध्याकाळची वेळ होती. लेकरांना भूक लागलेली, घरात काहीच नाही, अन्नाचा पत्ता नाही, चिमूटभर अन्न सुद्धा घरात नाही. लेकरांना काय खायला द्यावं? लेकरं आईच्या पदराला धरून म्हणतायत, मा भूक लागलीये, मा काहीतरी खायला दे मा. ती माय विचार करते, मी काय देऊ या लेकरांना? आईनं लटकच चुलीमध्ये 2 लाकडं घातले, जाळ सुरू केला. विठ्ठल महाराज त्याच्यावर एक छोटा हंडा ठेवला, त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये दगड टाकले छोटे छोटे, आणि ते पाणी उकळलं आणि ते दगड, ती आई त्या दगडामध्ये ती जी पळी होती ती पळी त्या भांड्यामध्ये फिरवायला लागली उकळलेल्या पाण्यामध्ये. ते लेकरं आईच्या पदराला धरून म्हणतात, मा देना लवकर काहीतरी खायला, कधी शिजतंय, कधी शिजल? अगं मा देना लवकर खायला, भूक लागलीये. आईनं विचार केला, या लेकरांना मी जर असं म्हणलं की आज आपल्याला घरी काहीच खायला नाही, ते रात्रभर झोपणार नाही, झोप नाही लागणार या लेकरांना. पण ती आई सज्जनाव दगड भांड्यात टाकून ती पळी त्या भांड्यामध्ये फिरवत राहिली. लेकरं आईच्या मांडीवर डोकं टेकवलं आणि लेकरं आता तरी ते अन्न शिजन, मग तरी शिजन. अन्नाच्या शिजनाची वाट बघत बघत लेकरं आईच्या मांडीवर झोपी गेले. सज्जन, हे माणसाचं जीवन आहे. माणसाच्या जीवनामध्ये गरिबी नक्की यावी. सज्जन, जन्मजात कधीच कोण्याच माणसाने आईच्या उदरातून जन्माला येत असताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन कधी जन्माला आलं नाही पाहिजे माणसाने. जो माणूस सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतो ना, त्याला गरिबीची जाणीव कधीच राहत नाही. सज्जन, कधीच राहत नाही. भावनाहीन माणसं बनत असतात, लक्षात ठेवा. माणसानं श्रीमंत व्हावं, नक्की व्हावं, पण गरिबीला बघत बघत माणसानं मोठं व्हावं. आणि मोठं झाल्यावर सुद्धा अधून मधून मागं वळून बघत राहावं, आपण कुठं होतो आणि आपल्याला कोणत्या जागेनं आज इथपर्यंत आणलंय, त्या जागेला कधी विसरायचं नाही. श्रीमंताच्या भावना मेलेल्या असतात. सज्जन, भावना असते ती फक्त गरिबीची. म्हणून म्हणलं ना, गरिबीतून माणसानं वर गेलं पाहिजे, मग माणसाला गरिबीची किंमत कळते. एका गावामध्ये अत्यंत दीनहीन माणूस, अतिशय हलाखीची परिस्थिती असलेला अत्यंत गरीब व्यक्ती. सज्जन, काम धाम काही मिळत नव्हतं. शेतात जावं, रोज जंगलामध्ये जायचा, कंदमुळं फळं शेतामधून गोळा करायचा, रोज संध्याकाळच्या वेळेला घरी यायचा आणि तेच कंद मुळं फळं ते मुलाबाळांना पत्नीला शिजवून खाऊ घालायचा. छोटे छोटे 2-4 लेकरं घरी आहेत. एक दिवस जंगलात गेलाय. जंगलात जाऊन दिवसभर जंगलामध्ये वनवन हिंडला. पण आज सज्जन, बघा, कधी कधी गरीबाचं भाग्य सुद्धा गरीब असतं. भगवान परमात्मा काही गरीब लोकांची परीक्षा घेत असतो का? पण एक ना एक दिवस त्याचं सुद्धा भाग्य खुलत असतं. अत्यंत गरिबीतला जीवन असलेला तो व्यक्ती दिवसभर वनामध्ये हिंडला, भटकंती केली, पण आज कंदमूळ फळ काही सापडले नाही. हिरमुसल्या चेहऱ्याने पुन्हा संध्याकाळची वेळ झाली, दिवस मावळतीला गेला, घराची वाट धरली.
पण आज घराकडं पाय ओढत नाही. मनात विचार करतोय कोण्या तोंडाने आता आज घरी जाऊ. घरी गेल्याबरोबर माझ्या येण्याची चाहूल लागली की छोटे छोटे लेकरं पळतच येतील, माझ्या कमराला बिलगतील, पायाला पकडतील, हाताला धरतील, विचारतील, बाबा बाबा काय आणलंय आज तुम्ही खाण्यासाठी, काय आणलंय बाबा. ज्या वेळेला लहान लहान माझे लेकरं मला माझ्या अंगाला येऊन बिलगतील आणि मला विचारतील, बाबा तुम्ही मला काय आणलंय खायला, त्यावेळेला काय सांगू मी त्या लेकराला. अरे दादांनो, गरीबाचं भाग्य गरीब असतं. आज दिवसभर जंगलात हिंडलो रे तुमच्यासाठी, पण आज काहीच भेटलं नाही जंगलात. मोकळ्या हाताने रिकाम्या हाताने आज माघारी यावं लागलं. काय सांगू मी त्या लेकरांना, काय सांगू. मनात विचार करत होता सज्जन हो, पायात पाय अडकतायत. मनाला धीर धरून तसाच घराच्या दिशेने आलाय. गावाच्या जवळ जवळ आला आणि गावाच्या जवळ आल्याबरोबर सज्जन हो, एक बोरीचं झाड त्याला दिसलं. बोरीचं झाड दिसलं आणि आनंद वाटला मनात. त्या झाडाला फळं आलेले होते. पटकन खाली वाकला, 2-4 दगड हातात घेतले बघा, आणि 2-4 दगड हातात घेऊन एक दगड घेतला पहिला, बोरीच्या दिशेने भिरकावला. झाडाला दगड लागला नाही. दुसरा मारला, तो सुद्धा नाही लागला. 2 दगड तसेच फुकले. तिसरा दगड हातात घेतला आणि जसा झाडाच्या दिशेने भिरकावला, तो दगड त्या झाडाला लागण्याऐवजी सज्जना हो, ते बोरीचं झाड एका राजवाड्याच्या कोपऱ्याला होतं. राजवाड्याच्या कोपऱ्याला झाड होतं. त्या झाडाला तिसरा दगड ते लागला नाही, पण नेमकं त्या राजवाड्याच्या महलामधून राजा मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी नेमका राजा बाहेर फिरायला आला होता. तो मारलेला दगड त्यानं सज्जना हो, भिरकावलेला दगड तो झाडाला ते लागलाच नाही, पण तो दगड जो राजा फिरत होता त्या मोकळ्या हवेमध्ये त्या राजाच्या मस्तकावर येऊन आदळला. राजाच्या मस्तकावर दगड आदळल्याबरोबर सज्जना हो, राजाच्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. चक्कर येऊन राजा खाली पडलाय. सेवकांनी सैनिकांनी पाहिलं, कोण आहे तो दगड मारणार, बघा लवकर. सेवक पळाले. जाऊन पाहतात राजवाड्याच्या कोपऱ्याला त्या झाडाजवळ एक जण दगड मारत होता. त्याला पकडला सज्जना हो, पकडला. म्हणले राजवाड्यात घेऊन या त्याला. राजवाड्यात त्याला नेला. थोड्या वेळाने राजाची मूर्छेतून जागा झाला राजा, आणि राजाच्या समोर त्याला नेऊन उभा केला. दिवसभर वन जंगलामध्ये हिंडला होता, लेकरा बाळाला काहीतरी खायला घेऊन जाईल म्हणून, पण खायला तर काही नाही मिळालं सज्जना हो. राजाच्या समोर नेऊन, अपराध झालाय आज त्याच्याकडून, राजाच्या समोर नेऊन उभा केलाय. आता राजा काय सजा देईल. मनात विचार करू लागला, राजा आपल्याला सुळावर दिल्याशिवाय राहणार नाही. हात पाय थरथर कापायला लागले. एक सैनिक राजाला म्हणू लागला, महाराज हाच आहे महाराज, तो हाच आहे ज्याने तुमच्या दिशेनं दगड भिरकावला. याच्या मनात कपट दिसतंय महाराज, तुम्हाला मारून टाकण्याचा इरादा होता याचा, म्हणूनच याने दगड मारलाय महाराज. हात जोडून म्हणू लागला, डोळ्यातून पाणी आलंय त्याच्या, म्हणतोय नाही महाराज मी दगड तुम्हाला नव्हता मारला महाराज, मी झाडाच्या बोरीच्या झाडाला दगड मारला होता. भुके प्यासे असणारे सकाळपासून लेकर घरात उपास येत महाराज, लेकरा बाळाला काय खायला द्यावं म्हणून त्या दगडाच्या त्या बोरीच्या झाडाच्या दिशेने दगड भिरकावला महाराज, पण त्या झाडाला दगड न लागता तो दगड तुम्हाला लागला महाराज. गरीबाचं भाग्य गरीब असतं महाराज, गरीबाचं भाग्य गरीब असतं. माफ करा महाराज, मी जाणीवपूर्वक तुम्हाला दगड नाही मारला. हात त्याचे थरथर कापू लागले, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. प्रामाणिक माणसानं जर चूक केलेली नसली ना सज्जना हो, तर त्याच्या डोळ्यातून पहिलं पाणी येते, लक्षात ठेवा.
इमानदार माणूस जर असेल, निरपराध माणूस जर असेल ना, तर पहिलं त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि कधी कधी तुम्हाला एक सांगतो, माणूस जर जाणकार असेल ना, खरा जाणकार माणूस असला ना, तर माणसाला आपल्या वाणीची भाषा जी आपण बोलतो ती भाषा तिच्यापेक्षा जास्त वाणीची भाषा नाही, डोळ्यातल्या पाण्याची भाषा त्याला कळते. वाणीपेक्षा पाणी डोळ्यातून येणार ते जास्त काही सांगून जाते सज्जन. राजाच्या लक्षात आलं की यानं मला दगड मारलाय, पण यानं याचा इरादा नव्हता मला मारण्याचा. याच्या डोळ्यातले येणारे निघणारे अश्रू, याच्या डोळ्यातून निघणारं पाणी हे सांगतंय की हा प्रामाणिक माणूस आहे आणि हा खरं बोलतोय. नाही महाराज, तुम्ही याच्या शब्दावर, याच्या गोड बोलण्यावर जाऊ नका महाराज. हाच आहे तो दगड मारणारा, हाच आहे. याची मनातून इच्छा होती महाराज तुम्हाला मारून टाकण्याची. हा दिसतो भोळा, पण हा भोळा नाही महाराज. सांगा याला काय दंड द्यायचा? सुळावर द्यायचा का याचं मस्तक कापून टाकायचं का फासावर लटकायचा? बोला महाराज, काय करायचं सांगा. राजानं त्या सैनिकाला सांगितलं, मी सांगतो ते करा, तुम्ही काही सुझाव देऊ नका. याच्या खांद्यावर जो रुमाल आहे ना, तो रुमाल घ्या. याला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जा. आपलं 1 नंबरचं जे गोडाऊन आहे, ज्या गोडाऊन मध्ये हिरे माणिक मोत्याच्या सोन्याच्या मोहरा पडलेल्या आहेत, त्या सोन्याच्या मोहरा याच्या रुमालात टाका आणि याला जेवढं उचलन तेवढं गठुडं याच्या खांद्यावर द्या आणि याला याच्या घरी नेऊन पोहोचवा. महाराज, हो महाराज, काय बोलताय महाराज तुम्ही? हा अपराधी आहे, तुम्हाला मारून टाकण्याच्या इराद्याने यानं दगड मारलाय आणि तुम्ही खुशाल म्हणता की याला सोन्याच्या मोहरा देऊन टाका. याला तर जिवंत ठेवण्याच्या सुद्धा लायकीचा नाही महाराज, याला मारून टाकायला पाहिजे. राजानं फार गोड उत्तर दिलं सज्जन. हो ऐका, राजा म्हणतो, अरे ऐका, दिवसभर भटकंती केली होती यानं जंगलामध्ये. लेकरा बाळाच्या पोटामध्ये 4 घास घालावेत म्हणून कंदमुळं फळं दिवसभर जंगलामध्ये शोधत होता, काही मिळालं नाही त्याला. पण ज्या वेळेला तो या राजवाड्याच्या कोपऱ्यावर आला तेव्हा त्याला झाड दिसलं आणि त्या झाडाचे फळं तरी जाता जाता, बोर तरी थोडेसे मुठभर वंजळभर बोर तरी लेकराला नेले, तर माझ्या घरचे लेकर त्या बोराकडे पाहून शांत होतील. म्हणून सज्जना हो, त्या सदग्रस्ताने दगड मारला त्या झाडाला. राजा सांगू लागला, सैनिकाला राजा म्हणतोय, अरे त्यानं मारलेला दगड जर त्या झाडाला लागला असता, त्यानं मारलेला दगड जर झाडाला लागला असता, तर ज्या झाडाला बोलता येत नाही, ज्या झाडाला चालता येत नाही, चालता बोलता न येणाऱ्या झाडाला यानं दगड मारला आणि तो दगड जर लागला असता, झाडाला दगड लागला असता, तर त्या झाडानं त्याला फळं दिली असते. अरे मी तर चालता बोलता माणूस आहे, मला दगड लागला तर मी त्याला का काही देऊ नये? मी त्याला सजा नाही देऊ शकत, मी त्याला हिरे माणिक मोती देणार आहे. ही भावना अंतकरणात निर्माण होणं, ही भावना निर्माण होणं कोणाचं बी काम नाही सज्जन हो. याच्यासाठी गरिबीची जाणीव माणसाला पाहिजे. काही माता मावल्यांना मी काल पहिल्या वेळेस ज्या वेळेला विनंती केली तुम्हा सगळ्याला की सगळ्यांनी घरून येताना धान्य घेऊन या. मला माहिती तुम्ही सगळ्यांनी धान्य आणलंय, ज्याला जसं जसं जमल तसं आणलं आपण सगळ्यांनी. पण माझ्या स्वभावात कधीच नाही, मी कधीच असं बोललो बी नाही, कधी कोणाला विनंती केली नाही की मी तुम्ही धान्य मला द्या म्हणून. माझ्यासाठी मी कधीच मागितलं नाही आजपर्यंत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही माझे आहात म्हणून तुम्हाला बोलतो. मागच्या वर्षी 8 घंटे ज्या वेळेला हृदय बंद होतं आणि तसल्या भयंकर परिस्थितीतून जेव्हा मी बाहेर निघालो, त्याच वेळेला मी निर्णय केला की अरे, आळंदीमध्ये ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेला भिक्षेचं अन्न आम्ही खात होतो, मधुकरी मागून आम्ही जीवन जगलंय यशवंतराव. पण त्याच्यानंतर
आता जे इथून पुढचं मिळालेलं आयुष्य आहे, एक काळ असा होता सज्जन हो, 7 दिवस पोहे आणायचे. 7 दिवस मला आठवतोय तो काळ. पोहे आणायचे आणि त्या पोह्याला शिजवण्यासाठी, त्याला भाजण्यासाठी सुद्धा काही नव्हतं. अंबारीच्या मसाल्याची 5 रुपयाची पुडी भेटायची. ती पुडी वल्या केलेल्या पाण्यातून काढलेल्या पोह्यात टाकायची आणि कच्चे पोहे 7 दिवस खाल्ले आम्ही. आज लोक आमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आणून मांडतात. ही आमच्या ज्ञानोबारायांची कृपा आहे. पण मी निर्णय केला की ज्या अन्नासाठी एक काळ आम्हाला मधुकरी मागावी लागत होती, आज कोणाच्या तरी 4 गोरगरीब लोकांच्या मुखामध्ये जर आपण अन्न घालू शकलो ना, तर कमीत कमी त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील. सज्जन, गरीबाचे आशीर्वाद, एखाद्या गोरगरिबाच्या मुखामध्ये 4 घास भरवण्यासारखं पुण्य दुसरं कोणतं नाही. सज्जन, आमचे श्री गुरु राष्ट्रसंत मोरारी बापू त्यांचं एक वाक्य तुमच्या समोर मांडतो. एखाद्या वेळेला तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही वाचता आली हरकत नाही, गाथा वाचता नाही आला हरकत नाही. ते म्हणतात एखादा वेद जर तुम्हाला नाही वाचता आला तर हरकत नहीं. वेद पढ़ना, ते म्हणतायत वेद पढ़ना आसान है, पर वेदना, किसी के दिल की वेदना पढ़ना बहुत कठिन काम है. वेद नाही आपल्याला वाचता आला तरी हरकत नाही, पण अंतकरणातल्या वेदना आपल्याला वाचता आल्या पाहिजे. सज्जन, परिस्थिती आपल्या जीवनामध्ये कशीही येऊ द्या, माणसानं डगमगायचं नाही. कारण ज्या भोलेनाथावर, ज्या भगवंतावर आपली श्रद्धा आहे, तो परमात्मा आपल्याला कधी कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. एका रात्रीत जीवन बदलून टाकण्याची ताकद त्या परमात्म्याच्या हातात आहे. सज्जन, एका रात्रीत माणसाचं जीवन बदलून जातं. हे जीवन क्षणभंगूर आहे. म्हणून गरिबी जरी जीवनामध्ये आली तरी नाराज व्हायचं नाही.